फ्युल तर सो हॅलो गाईज, कशात तुम्ही? आत्ता वाजलेत 2:28 मिनटं झाले आहेत. आपण चाललो आहे राईडसाठी. सो आजची राईड आपण करून येऊ. आणि आपली सगळ्याला माहितीच आहे, बेनेली TNT 600 आहे, जे आहे जास्त लाऊड, सगळ्यात जास्त लाऊड. कारण की यातला ऑस्टन रेसिंगचे शॉर्ट कॅन 2 आणि काल मी इथं एक्झॉस्ट हालत होते भरपूर, इकडे शेक होत होते, म्हणून इथं फिटमेंट केलेलं आहे काय आय डोंट नो, बट हलत नाही. आता इथं एक केलेलं आहे आणि इथं एक केलेलं आहे, 2 बाजू केलेले आहे. मग आता हे हलत पण नाही आहे, आवाज पण प्रॉपर येतो आहे. एअर पण लीक होता मधून, तो पण फिक्स केलेला आहे काल. त्याचबरोबर परत तुमचं लक्ष जाईल तर हे बघा, हेडर जे आहेत नाही पॉलिश केलेले, ते चमकतात. आत्ताही चमकायला लागलेले, पहिला शाईन कमी झालं त्याची, पण आता चमकायला लागलेले. तर चला, हेर इज अ की. आपण करू त्याला कोल्ड स्टार्ट. लाईट्स ऑन होते, अशी ऑफ केली. न्यूट्रलच आहे, कोण 1 2 3. आता काय आवाज येतोय बघा. सगळं घर आलते, सगळं घर त्याच्या आवाजानं. आणि याचा पुढून लुक असा आहे काय, आता हेडलाईटची लाईट काय म्हणून एक्स्ट्रा बल्ब पण लावलेले आहेत, फॉग लॅम्प लावलेला आहे त्याला. आणि लास्ट राईडला एक कांड झालेला आहे माझ्यासोबत. इथून बघा तर दिसेल तुम्हाला, कुणाची नजर जास्त आहे सांगा मला. इथून सरळ होईल तर कांड दिसेल तुम्हाला. काय झालेला आहे विषय की हे फ्रेम स्लाइड राहिलेला 2 कॅप येते, ते इनरचे एक आउटरचे. इथून भाग वेगळा आहे. सो आता हे बघा, आता इकडल्या साईडला बाहेरचा नाही आहेच, पडला कुठेतरी तो. कारण की रात्री 2 वाजता काय तर आलतो पुण्यानं, तर पायाचा रेस्टसाठी पाय वर घेतलेला, सो पडलं बहुतेक ते कुठं तर. आणि एकच राहिलेलं आहे, ते पण फिक्स करून टाकलेलं आहे मी आता नाही काय होणार याला. आणि हे आपले मिरर्स, लेट्स सी, 35 डिग्री आहे, 40च्या पुढे गेले की आपण निघू. तर चला, तुम्हाला भेटतो. कमेंट करून सांगा तुम्हाला. आणि महत्त्वाची गोष्ट, आपली आता हळूहळू ग्रोथ व्हायला चालू झालेली आहे. आणि आपली पब्लिक कुठनं बघते काय माहीत नाही मला पण एवढं. पण तुम्हाला मराठीत व्हिडिओ पाहिजेत का हिंदीत पाहिजेत ते पण सांगा मला कमेंट करून. जर हिंदीत पाहिजे असेल तर मी ट्राय करेल, का मला प्रॉपर तर नाही येणार, बट मी ट्राय करेल हिंदी. ट्राय केलं सगळं काय होतं. ओके, चलो. मधनंच किडा आलता, चला राईड करू. आपल्याला टायर प्रेशर पण चेक करायचं आहे. मला जरासं डाऊट येतं आहे टायर प्रेशरवर. आणि फ्यूल अप पण करायचं आहे. हो रे भोसडीचे. हे असले रस्ते आणि असल्यात सुपर बाईक चालणार किंवा नॉर्मल बाईक सगळ्या निघणार नाही असल्यातनं, स्लिप झालं काय. आणि असले आदरचोत साली कशी पण गाड्या चालवतात. आता एवढा चिखल गेलाय, चिखलातनं काढलाय. अरे घरी चालव ना बाबा, इथं काय लोकांच्या.
इथं पोलीस आहेत. एकदमच असं का वाटलं काय माहिती, कारण की आजकाल पोलिसांचा पण सीन चालला आहे भरपूर. यांची गाडी सीजच करते डायरेक्ट. त्यात माझ्याकडे आता स्टॉक एक्झॉस्ट पण नाही आहे लावायसाठी, आणि ते स्कॅनरवाले नंबर प्लेटसाठी पण अप्लाय केलेलं आहे, बट अजून नाही आलेली. तर काय पोलिसांचा पण सीन चालला आपल्या एरियामध्ये इथं, आणि लयच चाललेला आहे. लय म्हणजे मी न्यूजमध्ये ते बघत होतो, इंस्टाग्रामला व्हिडिओ वगैरे. जी गाडी येईल ती डायरेक्ट सीजच करायला लागले, विचारत नाहीत का आता. जास्त करून ते स्कॅनरवाल्या नंबर प्लेटसाठी अडवायला लागले आणि डायरेक्ट सीजच करायला लागले. तर आपलं तर ऑलरेडी आपण हेच तसं आता समजू शकता तुम्ही, ऑलरेडी डोळ्यावरच आपण सगळ्याच्या, कारण आपली गाडी आहे लाऊड. आणि आता माझ्याकडे त्याचे स्टॉक एक्झॉस्ट पण नाही आहेत लावून फिरण्यासाठी. आहेत ते 11 होते, बट ते पण बेस आहेत असे, एवढे काय लाऊड नाहीत. बट स्टॉक नाही येत ना, ते स्टॉकच मागणार धरलो गाडी, स्टॉक एक्झॉस्ट नाही येते. त्यापेक्षा रिस्कच नको घ्यायला, म्हणून मी गाडी पण काढत नाही. आज बहुतेक बघा ना, एक 10 दिवसानंतर गाडी काढली असेल मी. पुण्यानं आलो 10 दिवस झाले, 10 दिवसानंतर आज गाडी काढली मी. म्हणजे काल काढलेली, नियर वाईज काढलेली, अशी घराजवळ काढली, वॉश केली, रिटर्न घरी येऊन लावली. मग आज जरा किडा असा करत होता, म्हणून म्हणलं जाऊन राईड तर करून यावं. आणि आता आपल्याला पहिलं टायर प्रेशर करायचं आहे व्यवस्थित. टायर प्रेशर पण नाही आहे बरोबर, आणि आपल्या गाडीमध्ये पेट्रोल पण नाही आहे. फ्यूलअप पण करायचं आहे. आपण इथनं आता घेणार आहे लेफ्ट, कारण आपल्याला लागायचं आहे हायवेला. लय जणांना डाऊट असतं बेनिलचा फर्स्ट गिअर किती जाते, आज टेस्ट करू आपण. फर्स्ट आहे बघा आता. $88 गेला. $127. फर्स्ट 88, सेकंड 127. थर्ड 159. थर्ड 159 गेलेला आहे. फोर्थ काय निघालाच नाही, डिस्टन्स कमी होता गोबाने. एवढ्याच डिस्टन्समध्ये रश नसते. आता इथनं पुढं सगळा रश चालू झाला आहे बघा. गाड्या इकडे जास्त दिसणार आता. सेकंड, फर्स्ट, सेकंड बघा आता.
एवढा जाता येऊ. मला राईड करताना काय माहिती बोलायचं सुचतच नाही. आणि खूप दिवसानंतर असं सोलो आलोय राईडला मी. जास्त करून सोलो यायचं बंद केलं. तर मी पहिला युट्यूबवरचा पहिलाच व्हिडिओ असेल सोलो माझा. असं सोलो राईडला चाललोय बोलत वगैरे. पहिला होता तेव्हा रिॲक्शन आला होता. एवढी काय सवय पण नव्हती त्यात म्हणून एवढं काय बोललो पण नाही. इंट्रो फक्त केलता त्यात. मला असं वाटतं की या ब्रिजच्या पलीकडल्या बाजूला फ्यूल स्टेशन असेल. तिथं आपण फ्यूलअप करूया. नंतर एअर प्रेशर बघू कुठे चेक करू. तिथं असेल तर करूया, नाही तर बघू पुढं मग. फ्यूल स्टेशन आहे, इथं आपण फ्यूलअप करू आणि नंतर कंटिन्यू करू. एक 1000चं कर. 1000चं कर. 1000. पूर्ण घाला. ओके. चलो फ्यूल अप तर झालेला आहे, बट यात सेल्स का दाखवून आहे मला तो प्रश्न पडलाय मोठा. लेट्स सी, पण चेक करू. बाईकचं लय टेन्शन आहे रे. लोक म्हणते नाही असं का बसले एडे जावं. काय सांगू माझं दुःख त्यांना. आयटमच नाही. फ्यूल तर फुल आहे. माकी चूत.
आता रिटर्न घराघड आल्या, पण आपलं जेवढं वाटत होतं तेवढं आला, पण लांब चाललो आता रिटर्न. आणि ऊन पण आहे, त्यात हुडी घालून आलोय मी, सकाळधरनं पाऊस पडत होता म्हणून. आणि आत्ता बाहेर आलो तर ऊन आहे पडायला लागलंय. सगळं पाणी पाणी झालंय. आज पाणी पिला डीजे रसला झालाय विषय. आपल्याला इथून खाली उतरायचं आहे. आणि अशी का लावली तर गाड्यांनी रोड बंद करून बेकार मध्ये. टनल असल्यामुळे आवाज जास्त रोर होत इथं. गाडी आजकाल बॅकफायर पण पडायला लागले. बॅकफायर लय घाण पड लागले. आता इथून आपल्याला जायचंय सरळ बघा, असा व्ह्यू बघा असा. आता हे फक्त ह्या दिवसांमध्येच बरं चांगलं वाटतं बघायला. नंतर एकदा उन्हाळा आला ना, नंतर काय नसतं एवढं खास नाही वाटत आहे. आता सगळी ग्रीनरी आहे त्यामुळे भारी वाटतं बघायला. मी त्यामुळे हेच रूट चूज करतो का जरा काय सिटीच्या बाहेर पडतो, सिटीतून जायची पण गरज नाही पडत. आणि घरापासून डायरेक्ट रोडला, मेन रोडला निघतंय. सरळ गेलं नाही 4 किलोमीटर 5 किलोमीटर असेल इथून, पण डायरेक्ट रोडला निघतं. सिटीत जायची गरज नाही. फ्रंट ब्रेक स्ट्रॉंग झालेत पहिल्यापेक्षा, पण मी ब्रेक पॅड पण ऑर्डर केलेत फ्रंटचे. आता आय डोंट नो काय होईल, बट आता स्ट्रॉंग झालेत. स्ट्रॉंगमध्ये पूर्ण पंप गेलता यातला, म्हणून मी ऑर्डर केलं ते. बट परत मी ब्रेक पॅड वगैरे काढून क्लीन केले, नंतर ठीक झाला. आता पंप फुल यायला लागलाय. ब्रेकिंग विकिंग सगळे विषयमध्ये झालंय. ऑर्डर जर केल्या स्पेअरला येऊन पडलो काय अडचण नाही, घरात तर पडतील. ब्रेक पॅड आणि ऑइल फिल्टर ऑर्डर केलेला आहे. एअर फिल्टर जर एक आठवड्यापूर्वी बदललेला आहे मी, परफॉर्मन्सवाला टाकलेला आहे एअर फिल्टर. आणि ब्रेक पॅड मागचे टाकलेले. थ्रॉटल बॉडीन ते क्लीन केलं ना मध्ये एक 8-10 दिवसाखाली, पुण्याला जायच्या आधीच. म्हणून आता सध्या तर काही गरज नाही. सर्विस पण झालेली आहे. सर्विस झाल्यापासून मला वाटतं बघा ना 4,000 चालले. 4 म्हणजे अजून 2,000 चालवू शकतो आपण. आणि ऑइल पण एकदा चेक केलं मी, ऑइल पण एकदम रेड आहे. असं एवढं काही खराब पण नाही झालं. का तर मी वापरलेले ठीक असे चांगले वापरले, रफ नाही वापरलेले. आज रॅश राईड केली असेल जास्त अशी, नाहीतर सर्व्हिस केल्यापासून. पहिला केलेली गाडी घेतल्या बट जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला ना, तेव्हापासून रॅश रायडिंग वगैरे गाडी अशी गाडी खराब वगैरे चालवत नाही मी. एकदम मेंटेन करून चालवतो, मेंटेन ठेवून बाईक काय असेल ते. का तर बाई या गाडीला नाही विसरू शकत मी. जो 77 जो नंबर आहे ना माझ्यासाठी लक्की आहे. 7700.
रात्री या गाडीमुळे राहिलेलो आज मी. गाडी हालत काय झाली ती भाई, मी जरा हेल्मेट पण घातला नव्हता. विदाऊट हेल्मेट 120+ होतं मी तरी वाचलोय, मला स्क्रॅच नाही बॉडीला. पुढे गाडी लॉस झाली. लॉस म्हणजे काय, फ्रंट गेलता, टाकी पॅनल वगैरे एवढे फुटलेले. फायबर आहे ऑफकोर्सली फुटणारच आहे. आता इथून जरी खाली पडली गाडी तरी एक ना एक पॅनल फुटणारच आहे. जका तरी फायबर एवढं काय स्ट्रॉंग नाही, स्टील नाही आहे. बट गाडी एवढा ॲक्सिडेंट झाला, हँडल वगैरे वेंड झालते, हेडलाईट फुटलेली, म्हणजे टँक वगैरे फुटलेलं, ब्रेक लाईट एक्झॉस्ट सगळं ऑलमोस्ट सगळं फायबर पॅनल्स वगैरे इंजिन सोडलं सगळं डेट झालं गाडीतलं. बट मी रिबिल्ड केली डबल कार, तर ही गाडी माझ्यासाठी लकी ठरली भाई. 120 स्पीडला भाई, 120+ होतो मी. का तर सेकंड गिअर एंड मारलेला मी, आय गेस. आणि रात्री 11 11:30 वाजलेले, हायवेला ॲक्सिडेंट झाला होता माझा. तरी गाडीनं वाचवलं मला. तेव्हापासून ही गाडी नाही भाई सेल तर करू शकत नाही, एवढं तर कन्फर्म आहे. आणि आता कंडिशन अशी झाली ना, मध्ये मी नाव पण काढलेलं घरी, पप्पाला बोललेलं, पप्पा मुंबईला घे ही गाडी विकतो आणि दुसरी घेऊन द्या गाडी मला. तर पप्पा बोललेली दुसरी घेऊ बट ही विकू नको, दुसरी घेऊ बट ही विकू नको. तर काय त्यांना अटॅचमेंट झाली, ही पण नाही माझी KTM पण आहे, ते ड्यूक त्यासोबत पण अटॅचमेंट आहे यांची. काय पप्पा मुंबईचे माझ्यापेक्षा अटॅच त्यात, त्यामुळं मी माझं मन असून पण विकू शकत नाही गाडी. कारण की आता मध्ये माझी RS एक मी सेल केली, RS 200 पण होती माझ्याकडं. ती सेल केली नंतर पण RS 200च घ्यायला लागलेलो मी. बट माझी BS4 होते, मी BS6 घ्यायला लागलेलो, म्हणून मी ड्यूक माझी विकणार होतो. तर मग ड्यूक विकणार म्हणल्या पप्पा म्हणले विकू नको, थोड्या दिवस थांब आणि ठेवून दुसरी घेऊन देतो गाडी. मग ती ड्यूक ठेवून अजून एक गाडी घेतली मी RS. मग आता हे पण विकू देणार नाही मला, मी बोलून पण बघितलेलं आहे, मी काही नाही बोलतात. अशी पण लोक बघितलेत बाई की ज्यांना घरच्या गाडी ठेवते ना, विक म्हणून मागा लागले. तर माझ्या घरचं वेगळंच चाललंय काहीतरी. असे पण लोक बघितलेत मी की बाई घरचे बोलतात गाडी विक साधी घे फिर. माझ्या घरचे असे आहेत की बाई मला विकू देण्यात. यार पुढे बघ, रिटर्न आलेलं आहे, घराच्या आसपास आहे. घराजवळच्या हायवेला आपण. आणि तुम्हाला हिंदीत जर व्हिडिओ पाहिजे असेल तरी पण सांगा, हिंदीत मी ट्राय करेल. मी प्रॉपर तर नाही बोलू शकत बट ट्राय तर करेल, कारण की आता कोण कुठनं बघताय काय माहिती ना. एक आता डार्क रियालिटी सांगतो, कोण तुम्हाला सांगणार पण नाही, मी सांगतो तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का, आता मी मराठीत व्हिडिओ बनवतो, तर आता मला फॉलो कोण करणार, सबस्क्राईब कोण करणार, जे मराठी ज्यांना अंडरस्टँड होईल, म्हणजे ज्यांना समजेल मराठी, ते लोक फॉलो फक्त करणार मला. आणि जे आता एखादा समजा आउट ऑफ स्टेट महाराष्ट्राच्या बाहेर कोण बघत असेल तर ते व्हिडिओ बघणार पण नाही, ना स्किप करणार, ना फॉलो नाही करणार, ना अनसबस्क्राईब नाही करणार. तर याचं बेनिफिट आपल्यासाठी आहे का, तर आपण सगळे असेच करतात, आपणच नाही सगळेच असे करते ते. मी फक्त डार्क रियालिटी सांगतो तुमच्यासमोर. काय जर फक्त बाबा आपण हिंदीत जर व्हिडिओ बनवलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला आहे, आणि मराठीत बनवले ना तर फक्त महाराष्ट्रातले सबस्क्राईब करतील, आणि जर आपण हिंदीत बनवला असेल तर महाराष्ट्राच्या बाहेरचे पण सबस्क्राईब करतील, आणि आपली ग्रोथ डबल म्हणजे दुप्पट होईल स्पीडनं. थांब, मग आता तुमचं काय म्हणणं आहे जेव्हा ते मला सांगा. तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजेत, मराठी म्हणत असाल तर आहे असं कंटिन्यू करू, जर हिंदीतनं बोलत असाल तर हिंदीतनं कंटिन्यू करू, म्हणजे ट्राय करू हिंदीतनं. ऑडियन्स तुम्ही बघणार, तुम्ही सो तुमच्या मनानं. हा चिखल कसं पाणी साचतंय,
गाडी ह्याच्यामुळे मला काढू पण वाटत नाही, घाण होते परत. ते कसं आहे माहिती आहे काय, जाऊ दगड ठेवून काढायला लागते. कासरात किडा आहे ना, राईड करायचे. आपली डेवकी अँड RS. चलो, मी तर गाडी बाहेर काय पार्क नाही आहे करत, घराच्या आतमध्येच असते गाडी. पण मी उतरूनच येतो, कारण की एखाद्या वेळेस पाय नाही टेकला सॉरी, तर गाडी पडायला नको. मग मी उतरूनच नेतो, मी जास्त असे प्रेफर करतो स्वतःसाठी. शेट, ग्लोव्ज घालून फर्स्ट टाइम मशीन हे लागलोय. हे बघा आले आता बघा मी काय करतो. पॅडॉक पण लावायला लागतं ना बाई, पॅडॉक लावायचं म्हणलं गाडी सरळ लागते. सो आपण आलोय घरी. काय कंडिशन अशी गाडीची, इथून गेलं सगळं घाण. मेन पॉईंट येऊ, गाडी पावसाची बाहेर काढत नाही मेन, बट आज किडा झाला, राईड करायचे, व्हिडिओ बनवायचे, सो एवढं तर चालतंय. गाडी घेतली म्हणलं चालवायचं, नाही चाललं काय फायदा ना. व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून. कसे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते पण सांगा कमेंट करून. कोणत्या टॉपिकवर पाहिजे, जर फिरायला लॉंग ड्राईव्हला जायचं असेल, बाहेरच्या राईड करायचं असेल तरी पण सांगा, सिटी राईड करायचं असेल तरी पण सांगा, किंवा तुम्हाला कसा कॉन्टेंट पाहिजे कमेंट करून सांगा, मी ट्राय करेल बनवायचा. ओके, बाय.